अशी कामं करायची आहेत आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि आपण आलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. एक घोषणा जोरात करून जाऊया. वंचित बहुजन आघाडीचा आणि वंचित बहुजन आघाडीचा सध्या बाळासाहेब आंबेडकर मागे बढो. सध्या बाळासाहेब आंबेडकर मागे बढो. धन्यवाद. अगदीच स्नेहलताई सोहनी, आपण आपली ही भीमगर्जना वाघीण म्हणून मुंबई प्रदेशात करत असलेल्या आपल्या कामाचा बुलंद आवाज म्हणून आपण मांडलेली भूमिका आणि या सगळ्या भूमिकातून इथे असलेली संविधानिक मूल्यव्यवस्था जपण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ही तळमळ आणि तगमग आपण आपल्या शब्दातून व्यक्त केली. मी विनंती करेन की मागील बाजूला काही साथी उभे आहेत, स्टेजच्या डाव्या बाजूला खुर्च्या आहेत, आपण त्या ठिकाणी येऊन बसू शकता. यानंतर मी या विचार मंचावर आपली भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करते आदरणीय चेतनदादा आहिरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना. मी सर्व विचारवंतांना विनंती करेन की आपल्या सर्वांना आपली भूमिका मांडायची आहे, पण आपण वेळेअभावी आपण 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. सर्व महापुरुषांना वंदन करतो. सन्माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भीमराव आंबेडकर, ज्योत आयकॉन, आदरणीय सुजाताराव आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि सन्माननीय विचारपीठ सर्वांना सविनय जय भीम. कसं काय मुंबई? खरं तर मी एकच मिनिटात हे करतो. या मुंबईमध्ये अनेक पक्ष आहेत, त्या अनेक पक्षांचे अनेक नेते आहेत. कुठे धर्मामध्ये भांडणं लावणारा पक्ष आहे, कुठे भाषामध्ये वाद लावणारे पक्ष आहेत, परंतु एक नेते आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, जे राष्ट्रप्रेम शिकवतात, ते संविधान शिकवतात. या आपल्याला शिवाजी पार्कला दिसत आहे. या संविधान सन्मान महासभेचे नेते आपल्या सर्वांना बाळासाहेबांना ऐकायचं आहे. त्यामुळे माझा वेळ सुद्धा इथे राखून ठेवतो आणि तुमच्या सर्वांचं मुंबईमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मी इथे सांगतो जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद चेतन दादा. अगदी थोडक्या शब्दात आपण आपली भूमिका मांडली. यानंतर मी विचार मंचावर आपली भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करते आदरणीय सिद्धार्थभाई भोसले यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. पडदे घालून